नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आता सांगली जिल्ह्यामध्ये असलेल्या तोंग या गावामध्ये उभा आहे आणि या गावामध्ये आर्डो सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं अशा पद्धतीनं पुष्पा येलो नावाच्या त्यांच्या झेंडूच्या नवीन वाणांचा लाईव्ह डेमो प्लॉट किंवा पीक प्रात्यक्षिक पाहणी सोहळा उद्याच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला झेंडूची लागवड करत असताना कुठल्या पद्धतीचा झेंडू लागवड केली पाहिजे, कशी केली पाहिजे आणि त्यासाठीचे काय व्हरायटी आहेत, काय वाण आहेत आणि त्यातला हा नवा वाण कशा पद्धतीचा आहे हा दाखवण्यासाठीचा जिवंत प्लॉट, लाईव्ह डेमो प्लॉट त्या ठिकाणी उभा केलाय आणि त्या संदर्भानं एक छोटंसं एक्झिबिशन खरं तर या ठिकाणी या कंपनीच्या वतीनं भरवण्यात आलंय. पुष्पा येलो आणि एकूणातल्या त्या व्हरायटी बद्दलची माहिती, वाणाबद्दलची माहिती, फुल कशा साईजचा आहे वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी या कंपनीने या संपूर्ण टीमकडून खरं तर सांगितल्या जातात. माझ्या या साईडला तुम्ही बघताय खरं तर प्लॉट पुष्पा येलोचा त्या ठिकाणी आहे आणि पावसाळ्याच्या हंगामामध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी त्या ठिकाणी या झेंडूमध्ये येत आहेत, विशेषतः करप्यासारख्या रोगांना मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट बळी पडतात. फुलाची साईज जर कॉम्पॅक्ट नसेल किंवा फुल घट्ट नसेल तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्यामध्ये अडचणी येऊन शेतकऱ्याला बराच त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो. उंची वाढ फुटव्याची समस्या सगळ्यात महत्त्वाची असते. या दिवसांमध्ये वादळ वाऱ्यांचं प्रमाण असल्यामुळं त्या ठिकाणी झाडं चांगली असणं गरजेचं असतं, त्याचं स्ट्रक्चर चांगलं असणं गरजेचं असतं. त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता खरं तर या ठिकाणी या आर्डो सीडच्या पुष्पा येलोनं केली आणि त्या संदर्भानं खरं तर वेगवेगळ्या भागातून बरेच शेतकरी येत आहेत. ज्या शेतकऱ्यांना इथं डेमोन्स्ट्रेशन दाखवलं जातंय, माहिती दिली जाते. हा नेमका पुष्पा येलो काय पद्धतीचा वाण आहे, उद्याच्या पावसाळ्यामध्ये झेंडूची लागवड करत असताना त्याचा शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्लॉटवर पाठीमागच्या 3 दिवसांपासून सातत्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि असा पाऊस पडून देखील हा वाण अतिशय दणकटपणे त्या ठिकाणी उभा आहे. की ही पावसाळ्यामधला वाण कसा आहे, शेतकऱ्यांना त्याबद्दल काय वाटतंय. पाठीमागच्या 2 दिवसांपासून वेगवेगळ्या भागातले शेतकरी इथं येत आहेत. नर्सरीधारक व्यापाऱ्यांनी प्रत्यक्षात हा प्लॉट बघितलाय, पसंती दाखवली. परंतु आता हे जे शेतकरी वेगवेगळ्या भागातून आलेत त्यांचं नेमकं या वाणाबद्दलची काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कुठून आले? उदय बुबने, नांदणी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. काय वाटतंय प्लॉट मध्ये आल्यानंतर? प्लॉट हा एक नंबर, पावसाळी व्हरायटी एक नंबर आहे आणि 3 दिवस झालं मोठा गारपीटचा पाऊस पण पडला तरी पण ही व्हरायटी चांगली राहिली. खरं तर झेंडू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला पावसाळ्यात काय पाहिजे असतं ते ह्या वाणातून मिळतंय का? जे क्वालिटी फुलांची पाहिजे आहे, जे टणकबाज म्हणा, फुल मोठं व्यवस्थित हार्डिंग पण आलेला, ही व्हरायटी एक नंबर आहे. एक नंबर हा, वाटतंय. पावसाळी व्हरायटी म्हणून एक नंबर वाण चांगला आहे. ठीक आहे. अजून काही शेतकरी आहेत? खरं तर शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा बिल्ला असलेले देखील कार्यकर्ते आहेत. त्यामुळं शेतकऱ्याबद्दल फार तळमळ असलेली माणसं. काय वाटतं, कुठून आला आणि कसा वाटला प्लॉट? मी कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुका नांदणी या गावाहून विकास या हायटेक नर्सरीला भेट देण्यासाठी इथं आलेलो आहे. हे व्हरायटी पावसाळी असली तरी देखील उन्हाळ्यामध्ये आडोळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस होऊन देखील 55 दिवसामध्ये झालेली ह्याची वाढ आणि ह्याचा फुटवा पाहिला आणि अनेक मागच्या वर्षी आम्ही स्वतः नाही तर मी फुल उत्पादित करणारा शेतकरी आहे आणि मागच्या वर्षी मी व्हरायटी एक लावलेली होती. त्या व्हरायटीमधनं ज्या वेळेला फुल पक्व झालं त्यावेळेला पक्व झाल्यानंतर थापे मोडून पडायची. पाऊस आला किंवा एक साधं आपले कामगार वर्ग त्यातून फिरायला तर बी ती थापी मोडत पडायची. परंतु या व्हरायटीमध्ये, पुष्पा व्हरायटीमध्ये त्याची थाप्याची दणकटपणा किती बी नाही तर आपण त्यातनं फिरलो तरी सुद्धा ते थापे मोडून पडत नाहीत. फुल मग तो चांगल्या पद्धतीनं फुलाची वाढ आहे आणि आत्ता सध्या जर मार्केटमध्ये मुंबईसारख्या मार्केटमध्ये बैठलं तर 100 ते 110, 120 पर्यंतचा भाव असल्यामुळं ह्या व्हरायटी जर नाही तर आम्ही लावलं तर आम्हाला यापासून आणि मुळात म्हणजे ह्या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य मला असं दिसून आलं या प्लॉटमध्ये की ऊन पाऊस जर झाला तर कोणत्याही करप्याचं प्रमाण जास्त होतं आणि करपा फुलावर आल्यामुळं पाकळीच्या खालच्या बाजूला करपा येऊन ते फुल डागी होतं आणि ते मुंबई मार्केटपर्यंत जाऊस तर त्याची पूर्ण डागी झाल्यामुळं त्याचा हमीभाव हा जो भाव मिळाला पाहिजे तो भाव नाही तर आपल्या शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळं घातलेला खर्च देखील आम्हाला निघत नव्हता. परंतु ह्या व्हरायटीकडे पाहिलं तर तळासून आम्ही जर बघितलं तर ते याला एवढा पाऊस आणि गारपीट आणि उन्हाचं टेम्परेचरचं प्रमाण असून देखील याच्यावर करप्याचा प्रादुर्भाव दिसून येत नाही किंवा एवढ्या टेम्परेचरमध्ये जे नाहीतर या फुलावर होणारी जे आळी आहे ती आळीसुद्धा नाहीतर याच्यावर दिसून येत नाही. म्हणजे रोगाला प्रतिकार क्षमता जास्त रोग प्रतिकारक क्षमता जास्त असलेली ही व्हरायटी आम्हाला दिसून येते आणि मला एक शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की आपण फुलाच्या या
व्हरायटी लावून आपला जास्तीत जास्त नाही तर शेतकऱ्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि आणि खरं तर शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात प्लॉट मध्ये बघितल्यानंतर हीच त्या शेतकऱ्याची भावना आहे. आपल्यासोबत हा प्लॉट बघण्यासाठी खरं तर मंगळवेढा मध्ये असलेल्या वैभव नर्सरीमधून वैभव नर्सरीचे मालक अमित सिंह राजपूत देखील आलेत. कंपनीचे देखील एमडी इथं आहेत. त्या दोघांचं खरं तर मागास बराच वेळ झाला ते प्लॉटमध्ये फुल पाहणं, प्लॉट संपूर्ण पाहण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यांच्याकडून जाणून ह्या व्हरायटीचा नेमका निर्मितीच्या पाठीमागची गोष्ट काय, शेतकऱ्याला ह्याची किती गरज होती आणि आर्डोशीर सातत्यानं शेतकऱ्यांसाठी काय पद्धतीचं काम करते हे जाणून घेणारच आहोत. परंतु एक नर्सरी बांधव म्हणून खरं तर अमित सर आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की शेतकऱ्याला एखादी व्हरायटी देत असताना व्यापाऱ्यांची आणि नर्सरीची मोठी जबाबदारी असते की शेतकऱ्याला एक चांगलं सजेशन देणं, सल्ला देणं. तर शेतकऱ्याला चांगला सल्ला देण्यासाठी सातत्यानं तुम्ही देखील वेगवेगळ्या प्लॉटवर जाता फिरता, आज देखील इथं आला. तर काय पहिली प्रतिक्रिया काय, कसा वाटतोय प्लॉट? आणि आता हे शेतकरी सांगत होते की 2-3 दिवस झालं पावसात भिजून सुद्धा हा प्लॉट चांगल्या पद्धतीचा उभा आहे. काय प्रतिक्रिया? निश्चितच झेंडू पीक लावणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाळी हंगामामध्ये झेंडू लावत असताना प्रमुख येणारी अडचण म्हणजे करपा. आणि बऱ्याच व्हरायटी मार्केटमध्ये आहेत, पण करप्याला त्यांना प्रतिकारशक्ती तेवढी नाही. आणि या आर्डोर सीडने ही पुष्पा येलो आणून यामध्ये एक वेगळी क्रांती केल्यासारखं आहे. आणि या व्हरायटीला 9 एप्रिलला लागण केलेली, आज 2 महिने पूर्ण होत आलेले आहे त्याला. तरी या व्हरायटीला 45 पर्यंत टेम्परेचरही सहन केले आणि मध्ये आधी पाऊसही झालेले आहेत. आणि आता सध्या ओळीनं 3 दिवस झालं पावसात भिजतोय आम्ही पाहतो इथं. तरीही या व्हरायटीला कसल्याही प्रकारच्या कुठल्याही करपाजन्य रोगाची लागण झालेली नाही. अतिशय सशक्त ताकदीची व्हरायटी आहे. आणि ह्याचं फुल बघायला गेलं तर ह्याची किपिंग क्वालिटी अतिशय चांगली आहे. आणि या किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटमध्ये या व्हरायटीला व्यापारी वर्गातून चांगली मागणी आहे. कारण हे फुल जास्त दिवस मार्केटला टिकतं. आणि जास्त दिवस मार्केटला टिकल्यामुळे व्यापारी वर्गातून त्यांना नुकसान कमी होतं. त्यामुळे यांना व्यापारी वर्गातूनही चांगल्या पद्धतीची मागणी आणि शेतकऱ्यांना यातून चांगलं उत्पन्न मिळणार आहे. कारण त्यांना रोगराई कमी राहिल्यामुळे उत्पन्नात त्यांच्या निश्चितच वाढ होणार आहे. आणि या सगळ्यासाठी आर्डोर सीडनं जे पुष्पायलोला आणलेली आहे ही व्हरायटी शेतकऱ्यांनी बिंदास लावा. आणि ह्याचं दुसरं कॅरेक्टर बघायचं झालं तर ह्याची जी काडी फुटवा जो आहे तो अतिशय टणक आणि जाड आहे. त्यामुळं वाऱ्यानं वगैरे फुल जे पिचकतं किंवा त्या फुलामध्ये पावसाचं पाणी साठल्यानंतर हे फुल पिचकायचं जो प्रमाण असतं ते ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. कारण ह्याच्या स्टंपमध्ये अतिशय ताकद आहे, जाड आहे. त्यामुळे ह्याला वाऱ्यापासून आणि पावसापासून काही इजा होणार नाही अशा पद्धतीची व्हरायटी आर्डोर सीडने आणलेली आहे. निश्चितच एक नंबर व्हरायटी आहे. आणि खरं तर नर्सरीची ती जबाबदारी देखील असते की शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा वाण देणं. खरं तर संपूर्ण ह्या झेंडूच्या पिकाच्या निर्मिती पाठीमागची गोष्ट माहीत असलेली किंवा ज्यांनी ती गोष्टच तयार केली आहे ते या कंपनीचे एमडी विकास सर देखील आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर 2 दिवस झालं कार्यक्रम सुरू आहे, शेतकरी येत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर प्लॉटवर त्या ठिकाणी त्यांचं फिरणं सुरू आहे. प्रत्यक्षात प्लॉट बघितला जातोय. खरं तर हे पावसाळ्याच्या सीझनमध्ये चांगला वाण शेतकरी हातामध्ये जाणं जास्त गरजेचं होतं असं मला वाटतं. ते तुम्ही द्यायचा प्रयत्न करताय. तर काय वाटते, काय प्रतिक्रिया त्याबद्दलची? पहिली, का वाटलं की पावसाळ्यात अशा पद्धतीचा वाण शेतकऱ्याच्या हातामध्ये दिला पाहिजे आणि एवढा मोठा डेमो प्लॉट उभा करून शेतकऱ्याला तो खात्रीने दाखवला पाहिजे, हा विचार काय होता? तर प्रत्येक वेळेला शेतकरी आपला नवीन काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतोय, लावायचा प्रयत्न करतोय, पण वातावरण बदलत चाललंय आणि वातावरण बिघडत पण चाललंय. प्रत्येक वर्षी पाऊस येतोय, पावसात शेतकरी करप्याला फाईट करतोय, करप्याच्या दृष्टीने औषध स्प्रे करतोय आणि त्याला कितपत यश येतंय, अपयश येतंय. आणि त्यानुसार परत आपल्याला एक झेंडू म्हटलं की शेतकऱ्यांना पहिलं पाहिजे की रोगप्रतिकारक क्षमता जोरात, फुटव्यांची संख्या जोरात पाहिजे आणि रोगाला कठीण असणारी व्हरायटी, फुटव्याला चांगली असणारी व्हरायटी, जास्त उत्पादन देणारी व्हरायटी आणि त्याचबरोबर ती मार्केटला पुढे जाऊन चांगली चालली पाहिजे. आता मार्केटला केव्हा चालणार आहे? ज्यावेळेला हे ऍक्च्युली मोठा सीझन आहे तो श्रावण गणपती आणि दसरा दिवाळीचा आणि हा हंगाम म्हटलं तर पावसाळी हंगाम. आणि पावसाळी हंगामात फुल तग धरलं पाहिजे. भिजलेलं पावसात भिजलेलं फुल मार्केटला चांगलं चाललं पाहिजे. जर भिजलेलं फुल मार्केटला जास्त तर बऱ्याच वेळेला खराब होण्याची शक्यता असते. त्या दृष्टीनं आपण R&D लेवलला ह्या गोष्टीचं संशोधन कायम चालू राहिलं आणि त्या संशोधनातनं आपण कायमच देशी जंगली क्लोन ह्यात वापरायचा प्रयत्न केला आणि त्यातनं एक तगडी व्हरायटी जी पावसाला अतिशय दणकट, रोगाला अतिशय चांगली अशी व्हरायटी आपण देतो. आणि ह्या व्हरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा बॉल सेगमेंट आहे. आणि बॉल सेगमेंट असून ही जी पाकळी जी आहे ही पाकळी रबरासारखी आहे. ही पावसात, उभ्या पावसात भिजलं तरी पण हा माल लांबच्या मार्केटला चांगला जातो, पाकळी खराब होत नाही. त्यामुळं
मार्केटला माल 4 पैसे जादा मिळतात, मार्केटला 4 पैसे रेट चांगला मिळतोय आणि व्यापाऱ्यांच्यातून याची चांगली मागणी आहे. खरं तर व्हरायटीची ही गुणवैशिष्ट्ये असण्यासोबतच अशा पद्धतीचा एक प्लॉट आपण उभा केला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की झेंडूच्या नवनवीन व्हरायट्या मार्केटमध्ये येतात त्यावेळेला ते थेट शेतकरी इथेच बघायला मिळतात. याच्या अगोदर देखील मी तुमच्यासोबत ब्लॅक 99चे प्लॉट असतील किंवा R&Dच्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ आपण सोबत केलेत. खरं तर सातत्यानं शेतकऱ्याला आधी मी डेमो प्लॉट लावून दाखवतो, हा जो तुमचा संकल्पना आहे किंवा ते विचार आहे, ते काय आहे त्या पाठीमागे विचार असतो? तर शेतकऱ्यांना डायरेक्ट लावाय दिलं आणि त्यावेळेला जर त्यांना त्याचे रिझल्ट तेवढे चांगले आले नाहीत तर शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते. आणि शेतकऱ्यांना मुळात काय आहे की नवीन एखादं पिकाची रिस्क घेण्यापेक्षा ते कुठेतरी प्लॉट पाहिला पाहिजे बरोबर. आणि तो प्लॉट शेतकऱ्यांच्यात उभा करण्यापेक्षा आपण स्वतः उभा करणं आणि शेतकऱ्यांना येऊन आणून दाखवणं आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतोय. आज आपल्या शेतकऱ्यांनी सर्वांनीच अशा काही नवीन व्हरायट्या असतील तिथं नक्कीच आपण जाऊन पाहणं असेल आणि अशा प्लॉटमधनं नवीन नवीन व्हरायटी शोधणं असेल आणि त्यातनं जर त्या व्हरायटीवर विश्वास ठेवून आपण पुढे लागवडी केल्या तर निश्चितच आपण जे चॅलेंज इतक्या 2-3-4 वर्ष झालं बघतोय, पावसाळ्यात रोग कंट्रोल होत नाही, फुलात किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग नसते, रोग प्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग एवढी रोग प्रतिकारक क्षम व्हरायट्या नसतात आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांचे प्लॉट अपेक्षित उत्पादन मिळत नाही किंवा अपेक्षित पैसा मिळत नाही, जो नफा म्हणतो आपण तो अपेक्षित मिळत नाही. आणि तर ह्या सगळ्या गोष्टीला शेतकऱ्यांनी कायमच कंपनी म्हणून आम्ही नवीन काहीतरी कायम द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. जो शेतकरी आज रोगांना आणि उत्पादनाला स्ट्रगल करतोय त्यांचा अडचण सॉल्व्ह करणारी व्हरायटी कंपन्यांनी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी दाखवली पाहिजे आणि अशा पद्धतीने प्लॉट उभा करून अगदी. ती दाखवली पण पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पण अशा नवीन नवीन व्हरायट्या ज्या ताकदीच्या व्हरायट्या देणाऱ्या कंपन्या असतात तिथं जाऊन त्या व्हरायट्या पाहिल्या पाहिजेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे नवीन लागवडी केल्या पाहिजेत. तरच आपण जो चॅलेंज आहे झेंडू पिकवताना त्या चॅलेंजमधनं आपण बाहेर नक्कीच बाहेर पडू आणि चांगलं उत्पादन कुठल्या कमवू. भागातून शेतकरी आले होते? कारण 3 दिवसाचा हा संपूर्ण ओपन फील्ड आहे किंवा एक्झिबिशन, मिनी एक्झिबिशनच आहे खरं तर हे. प्रत्यक्षात प्लॉट शेतकऱ्याला बघायला मिळतोय. तर बऱ्याच भागातून खरं तर शेतकरी, व्यापारी, नर्सरी बांधव येतात. कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा आणि काय म्हणतात लोक? तर आर्डोर सीडनं आजपर्यंत 5-6 वर्षात ड्रीम येलो, एश येलो, एश ऑरेंज, प्राईम ऑरेंज अशा अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार व्हरायट्या दिल्या मार्केटला आणि शेतकऱ्यांच्यात, व्यापाऱ्यांच्यात त्या अतिशय लोकप्रिय पण झाल्या. त्यामुळे एक आर्डोर सीड कंपनीच्या व्हरायट्या म्हणजे एक ट्रस्ट झालाय शेतकऱ्यांना. आणि दुसरी गोष्ट आर्डोर सीडची व्हरायटी म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग असणार, किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग असणार, बॉल सेगमेंट असणार, हा एक लोकांना ह्याची माहिती झाली आणि त्यामुळं आम्ही नवीन व्हरायटी आणली म्हणलं तर शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक लांब लांबहून येतात. आता गेल्या 2-3 दिवसात काही राजस्थानहून शेतकरी नर्सरी व्यापारी आले, MP हून शेतकरी नर्सरी व्यापारी आले, कर्नाटक अगदी कोलार, चिकबळापूर एरियातून कर्नाटकच्या कानाकोपऱ्यातून लोक आली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आली आणि ह्यात MP तनं नर्सरीवाले आले, कर्नाटकमधनं नर्सरीवाले आले, व्यापारी आले, डीलर बंधू आले आणि या सगळ्यांना ही व्हरायटी अतिशय आवडली. कारण ह्याच्या पूर्वी पण त्यांनी बऱ्याच व्हरायट्या पाहिल्या होत्या पण अशी लोकांचा प्रतिसाद असा आहे की एवढी रोगप्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग असणारी व्हरायटी आम्ही बघितली नव्हती इतक्या दिवसात, असं लोकांचा प्रतिसाद आहे. त्याचबरोबर लोकांना असं वाटलं की ही डार्क ग्रीन व्हरायटी, फुटव्यांची संख्या जबरदस्त आणि फुल कॉम्पॅक्ट, त्यामुळं शेतकरी एकदम खुश आहेत. व्यापाऱ्यांना ही व्हरायटी आवडली आणि आजचा ह्या 3 दिवसाचा जर प्रतिसाद बघितला तर लोक एकदम खुश आहेत व्हरायटी. आणि खरं तर या व्हरायटीच्या जशा पाहणीतून ही सगळी मंडळी खुश आहेत तशी या व्हरायटीच्या लागवडीतून देखील ही सगळी मंडळी त्या ठिकाणी निश्चितपणानं खुश असणार आहेत. अतिशय दर्जेदार अशा पद्धतीनं आर्डोशीडनं ही पुष्पा येलो नावाची नवीन वाण मार्केटमध्ये आणलाय आणि हे सगळं करत असताना सातत्यानं जसं बरेच शेतकरी सांगतात, आपले नर्सरी बांधवांनी सांगितले किंवा विकास सरांनी सांगितलं की बाबा वातावरणामध्ये सतत बदल होतोय, शेतकऱ्यांच्या समोरच्या अडचणी वाढत आहेत, बाजारामधली मागणी बदलते. या तिन्ही गोष्टींचा विचार करून सातत्यानं आर्डोशीड वेगवेगळ्या व्हरायट्या, वेगवेगळे वाण मार्केटमध्ये आणतंय.
त्यातला ड्रीम येलो, प्राईम ऑरेंज, यश ऑरेंज या व्हरायटींचं आपण अनेक व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र माझावर बघितले. आता त्यातला हा पुष्पा येलो हा नवीन वाण येतोय. विशेषतः पावसाळ्यामध्ये करप्यासारख्या रोगांना बळी न पडणारा, रोग प्रतिकारक क्षमता अतिशय चांगली असणारा, उंचीवाढ फुटव्यासोबतच ह्याच्या ज्या ब्रांचेस आहेत ते अतिशय दणकट असल्यामुळं पावसामध्ये जे वारं सुटतं त्याला बळी कमी पडणाऱ्या किंवा तिची ताकद सशक्त असणाऱ्या आणि फुल तर हे यांचं वैशिष्ट्य आहे की कायम कॉम्पॅक्ट साईज, फुल तगडं लबरगत पाकळी आणि त्यामुळं लांबच्या मार्केटला आर्डोरशीडचं झेंडूच नाहीत. आपण आर्डोरशीडच्या याच्या अगोदर विराट, विजय, कलिंगड देखील बघितले. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये देखील किपिंग क्वालिटी हा महत्वाचा गाभा या कंपनीकडून सांभाळत जातो. कारण लांबच्या मार्केटला बऱ्याच वेळा शेतकरी माल घालतो त्यावेळेला तो माल टिकणं जास्त गरजेचं असतं. ते टिकाऊ क्षमतेचा विचार केल्यामुळं निश्चितपणानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये ते वाण सातत्यानं प्रसिद्ध असतात किंवा त्याला मागणी जास्त असते. त्याच पद्धतीचा हा पुष्पा येलो नावाचा वाण येत्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकतो. हा आत्मविश्वास नर्सरी असतील, एमडी असतील, व्यापारी असतील किंवा शेतकरी त्या ठिकाणी बोलून दाखवताना चित्र पाहायला मिळते. कॅमेरामॅन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, सांगली.